5 ते 5:15 वाजण्याच्या दरम्यान सातारा शहर ट्रॉफिकच्या एक लेडीज कर्मचारी ह्या भूविकास बँकेजवळ दुटीस असताना त्यांना काही लोकांनी सांगितलं की एक रिक्षावाला आहे, तो 2-3 गाड्यांना उडवून फास्ट चाललेला आहे, बहुतेक तो दारू पिलेला आहे, त्याला तुम्ही पकडा. म्हणून ती लेडीज, आमची ट्रॉफिकची लेडीज पोलीस त्या रिक्षाचा शोध घेत ती गेली आणि त्याचा पाठलाग करायला लागली आणि त्याला 2-3 वेळा त्यांनी समजून सांगितलं तो रिक्षा थांबव, रिक्षा थांबव. तरी देखील त्यानं ती रिक्षा थांबवली नाही. ती रिक्षा त्यानं तसेच सातारा चिकन सेंटरच्या जवळ रिक्षा ती घेऊन आला तो आणि त्या ठिकाणी तिनं ती रिक्षा थांबवली असता तिचा त्यानं हात ओढला. त्याचमुळे तिचं जे रेनकोट होतं ते रेनकोट त्या ह्याच्यात अडकलं आणि तसेच त्यानं रिक्षा पुढं डांबवली आणि तसंच तिला मारायच्या उद्देशाने तो तिला परत तसंच फडफडत पुढं घेऊन गेला. याच्यामध्ये ती सध्या सातारा हॉस्पिटल येथे ॲडमिट आहे, तिच्यावर उपचार चालू आहेत आणि यामध्ये आम्ही त्या रिक्षाचालकाला ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यावर मोठ्यातला मोठा गुन्हा या ठिकाणी आम्ही सदर ठिकाणी दाखल करीत आहोत.